यवतमाल के दारव्या में दिन दहाड़े लूट की वारदात को अंजाम दिया गया। पुलिस ने तुरंत जांच शुरू करते हुए कुछ ही घंटों में 6 आरोपियों को गिरफ्तार कर सलाखों के पीछे भेज दिया। दारव्या के गणेश कालम्बाड़े नामक किराना व्यापारी के घर से दिन दहाड़े लाखों रुपए की लूट की गई। 6 आरोपी बंदूक की नोक पर उनकी पत्नी मां के सामने लूट को अंजाम देकर फरार हो गए। घटना की जानकारी मिलते ही मौके पर पहुंची पुलिस ने इलाके में लगे सीसीटीवी फुटेज के आधार पर जांच शुरू की। आरोपी पूसन ने शेम्बाल पिंपरी मार्ग से नांदेड़ भागने की फिराक में थे, तभी पुलिस ने उन्हें शेलाम पिंपरी से हिरासत में लिया। पुलिस ने आरोपी से लूट का पूरा माल बरामद किया है। ऑलरेडी सर्वांना माहिती आहे मोस्टली काल संध्याकाळी झाल्यामुळे काल दारवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ते बारीपुरा म्हणून एक एरिया आहे, तिकडे गणेश कालबंदे यांच्या घरी 7 आरोपी घरी येऊन तिकडे घरीमध्ये तिच्या जो फिर्यादीचा म्हणजे गणेश कालबंदेच्या पत्नी आणि त्यांच्या आई दोन असताना ते 6 लोक आतमध्ये प्रवेश करून हे दोघं लेडीजचं तोंड आणि हात पाया कपड्याने बांध करून त्यांच्या घरीमध्ये जेवढं पण माल आहे, पैसा दागिने आहे, सर्व घेऊन गेलेलं आहे। आणि ते झाल्यानंतर ते ओरडोरड केल्यानंतर त्यांच्या शेजारचे लोक पण आले। ते पटकन त्यांच्या पतीला फोन केला म्हणजे गणेश कालबंडेला, ते पटकन पोलीस स्टेशनमध्ये येऊन दारवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली अशा घटना घडल्या म्हणून। तात्काळ त्यावेळेला आपला दारवाच्या पोलीस निरीक्षक श्री कुलकर्णीने ते दखल घेऊन स्पॉट व्हिजिट केला। त्यांना लक्षात आलं की सिरियस घटना घडली म्हणून, आणि आपला पोलीस स्टेशनमध्ये दारवा शहरामध्ये पूर्ण आपला सीसीटीव्ही कव्हरेज आहे आणि आपला कंट्रोल रूम पण पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांनी तिथेही सर्व चौकीला बघितले, त्यांना लक्षात आलं की हे स्कॉर्पिओ घेऊन आलेलं आहे आणि स्कॉर्पिओ गाडीला पण आपण आयडेंटिफाय केलेलं आहे। ते मला पण कळवले। पटकन आम्ही सर्व आजूबाजूला पोलीस स्टेशनला आणि इन्क्लुडिंग वाशिम जिल्ह्याला पण मी वाशिमच्या एसपीला पण बोलले, सर्वांच्याकडे आपण नाकाबंदी ठेवले। ते नाकाबंदी करताना गाडी आपल्याला शेंबाल पिंपरीकडे पास होताना आपला खंडाला PSOला दिसले, पण ते खूप बारदार वेगानं चालताना त्यांच्या मागे पण हे म्हणजे त्याच्या मागे पण जाऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला होता। ते समोरच्या लोकांना आपला अजून PSI आणि सर्वच्या टीमला सांगितल्यामुळे ते समोर जाऊन त्यांना पकडले शेंबाल पिंपरी गावामध्ये। आणि जेव्हा गाडी पकडले म्हणजे गावी पकडल्यानंतर ते गाडी सोडून सर्व आरोपी 7 पैकी 7 तिथून पडून गेलेला आहे। त्यापैकी एक आरोपी आपल्याला मिळाला नाही आणि पूर्ण गावकरच्या मदत आणि आपला खंडालाच्या पूर्ण टीम, त्यांचे 2 अधिकारी प्लस बाकी 4 अंमलदार, ते ॲक्च्युअली पीस कमिटी मीटिंग घेण्यासाठी शेंबाल पिंपरीला होता आणि आपला 6 अधिकारी प्लस अंमलदार आणि गावकरचे लोक हे सर्व मदत करून आपण टोटल 6 आरोपींना अटक केलेला आहे। आणि त्यांच्याकडून टोटल जेवढा पण मुद्देमाल गेलेला आहे 100% मुद्देमाल आपण रिकवर केला। ॲक्च्युअली अजून अधिक मुद्देमाल रिकवर झालेला आहे, जो त्यांच्या घरातून जेवढे गेले तेवढ्यापेक्षा जास्त मिळालेला आहे कॅश रोख रक्कम। आता आपण अधिक तपास चालू आहे, त्यांच्या विचारपूस करून अजून कुठे कुठे केलेलं आहे, काही गरफोडी पण म्हणजे आपल्याकडे येताना पण काहीतरी केलेलं असेल कुठे मध्य मार्गाला, नाहीतरी त्यांच्याकडे पूर्वीच्या काही गुन्ह्याच्या पण असेल, ते पूर्ण पद्धतीने आपला तपास चालू आहे। त्यांना आज आपण कोर्टात प्रोड्यूस करून PCR घेऊन चांगल्या पद्धतीने त्यांना विचारपूस करणार आहे। आणि सर्व आरोपी नांदेड जिल्ह्याचे आहे। आम्ही नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकसोबत मी खडवलेलं आहे, ते पण त्यांच्याकडून अजून काही त्यांच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल आहे ते आपल्याला कळवणार आहे डिटेलमध्ये। पण सध्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे 6 पैकी 3 आरोपीच्या विरुद्ध ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपीच्या विरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल आहे, 1 आरोपीच्या विरुद्ध बॉडी ऑफेन्सचा म्हणजे 324 प्रकरणासारखे गुन्हे दाखल आहे। ते पूर्ण केलेले असेल। आता आपण काल पूर्ण दिवसभर डिटेक्शनमध्ये, आरोपी पकडण्यामध्ये आणि FIR मध्ये आपला टाइम गेलेला आहे। तर तपासमध्ये नक्की ते निष्पन्न होईल। आपण बघू, आपण अगर आपल्याकडे ऑलरेडी CCTV कॅमेराच आहे, चांगल्या पद्धतीने बघून